मननामध्ये पुढे जात असताना आपण दोन प्रश्नांकडे लक्ष देणार आहोत. माझ्या बरोबर आपण सर्वांनी योहानकृत शुभवर्तमान, योहानाचं शुभवर्तमान त्याचा 8वा अध्याय आणि त्याचं 5वं आणि 10वं वचन आपण वाचणार आहोत. तिथे दोन प्रश्न आहेत, ती आपण विशेष करून वाचणार आहोत. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा. तर आपण हिच्याविषयी काय म्हणता? 10वं वचन वाचूया आणि विशेष करून 10व्या वचनाचा शेवटचा भाग आहे तिथे आपण लक्ष देऊ, की नंतर येशू उठला व त्या स्त्रीविषयी शिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही काय? आणि विशेष करून आपण हे दोन प्रश्न पाहत आहोत आणि या दोन प्रश्नांमध्ये हे वेगवेगळ्या लोकांनी विचारलेले प्रश्न आहेत. एकाच व्यक्तीबाबत विचारलेला प्रश्न आहे आणि जेव्हा हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, ज्या स्त्रीविषयी हे प्रश्न विचारलेले आहेत, तिला व्यभिचार करताना पकडलेलं धरून आणलेलं आहे आणि तिला त्या मंदिरामध्ये तिथे घेऊन आलेलं आहे आणि तिच्याबद्दल विशेष करून हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जो आपण पहिला प्रश्न पाहिला, ज्याच्यामध्ये शास्त्री आणि परुषी विचारत आहेत आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताला विचारतात. तर आपण हिच्याविषयी काय म्हणता? मला माहित नाही, आपण जर हा प्रश्न बारकाईनं वाचला, तर आपल्याला हा प्रश्न बरोबर वाटतो का? हा प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण हा प्रश्न वाचतो तिथे ते आधी म्हणतात, की आम्हाला मोशेने नियमशास्त्रात अशी आज्ञा केलेली आहे, की अशांना दगडमार करावा. पण प्रश्न असा विचारलेला आहे, की आपण हिच्याविषयी काय म्हणता? आणि या प्रश्नामध्ये मी जेव्हा विचार करतो आणि जेव्हा बघतो, तेव्हा आपल्याला याचा बॅकग्राऊंड किंवा याच्या मागची जी परिस्थिती आहे, ती देखील तेवढी समजून घेणं गरजेचं आहे. या प्रश्नाच्या आधी जर आपण पाहिलं, की ते पहाटेच्या वेळी त्यांनी काय केलेलं आहे, तिथे प्रभू येशू ख्रिस्त मंदिरात आलेला आहे. लोकांना तो शिकवत आहे आणि तो शिकवू लागला. त्यावेळी म्हणजे त्या पहाटेच्या वेळी त्यांनी एका व्यभिचार केलेल्या करत असताना धरलेल्या स्त्रीला ते तिथे घेऊन आलेले आहेत. पहाटेच्या वेळी. अंधार आहे. अंधारामध्ये या स्त्रीला पकडलेलं आहे. पापामध्ये असताना यांना पकडून तिला आणलेलं आहे. आता इथे बघा, 2 जणांनी हे कार्य, दोघांकडून हे कार्य घडलेलं आहे. शास्त्री आणि परुषी हे देखील जगाचे आहेत. स्त्री देखील जी आहे, ती जगाची आहे. जग अंधाराचं आहे. अंधाराचे लोक, अंधारातल्या लोकांना ते तिथे पापामध्ये पकडतात आणि तिथून बाहेर घेऊन येतात. आणि ते ह्यासाठी नाही आलं, की त्यांना त्या पापाचा न्याय करायचा आहे. त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारायचे आहेत म्हणून तिला त्यांनी तिथे धरून आणलेलं आहे. आणि ह्या पहाटेचा वेळ किंवा ह्या अंधाराचं प्रतीक जे आहे, हे जग जे आहे, हे पापामध्ये असलेल्यांना, ते पण पापामध्ये आहेत, ते सुद्धा पापी आहेत. पण ते एका पाप्याला पकडून जेव्हा बाहेर घेऊन येतात, जग आपल्याबरोबर असंच करतं. जग तुमची वाट बघत असतं. तुम्हाला अंधारामध्ये असताना, तुम्ही जेव्हा अंधारात असता, तुम्ही जेव्हा पापामध्ये असता, त्यावेळी तुम्हाला ते बाहेर तिथून त्या पापामधून अगदी तुमचं पाप उजागर करण्यापर्यंत ते तुम्हाला घेऊन येण्याचा प्रयत्न करतात. जगाची ही रीत आहे. अंधारातल्या लोकांची, अंधाराची, या जगाची ही रीत आहे. आणि ते रीतीमध्ये ते काय करतात, जेव्हा तुम्ही अंधारात असताना, तेव्हा ते तुम्हाला जास्त ते तुम्हाला तिथून उजागर करण्याचा प्रयत्न करतात. ते तुम्हाला जास्तीत जास्त त्या अशा गोष्टींकडे घेऊन येण्याचा प्रयत्न करतात, की सगळ्यांना तुमचं पाप समजावं. पण विशेष गोष्ट अशी आहे, की ते सुद्धा पापामध्ये आहेत. ते सुद्धा अंधारात आहेत. पण आता त्यांना त्यांचं पाप दिसत नाहीये. आता त्यांना त्यांचं पाप समजत नाहीये. त्यांना कुणाचं पाप दिसतंय, की जो सापडलाय त्याचं पाप बघा. जो सापडलाय त्याला पहिल्यांदा पकडा. जो सापडलाय त्याला सगळ्यांसमोर घेऊन या आणि ह्याला सगळ्यांसमोर त्याचं पाप असं उघडं करा. असं दिसलं पाहिजे सगळ्यांना. अंधाराचे लोक, अंधाराची रीत, अंधारातल्या जगातल्या लोकांची ही रीत, ही अशीच आहे. आणि शास्त्री आणि पुरुषांनी यापेक्षा काही वेगळं केलं नाही. मी जेव्हा हे वचन वाचत होतो, मला आणखीन एक गोष्ट तिथे असं सारखं राहून वाटत होतं. हे शास्त्री आणि परुषी ह्यांना कसं कळलं, की ही स्त्री तिथे आहे? हा व्यभिचार तिथे होत आहे. हे आजचं नाहीये ना? हा पाप करणारा काही एकदा पाप करत नाहीये. हे पाप सततचं चाललेलं आहे. त्यांना ठाऊक आहे. पण यांनी काय केलं? यांनी वेळ निवडली.
यांनी अशी वेळ निवडली की ज्यावेळी या पापाला सगळ्यांसमोर आणता येईल. प्रभू येशू ख्रिस्ताला तिथे कसोटीस किंवा त्याची परीक्षा पाहण्यात येईल. अशा वेळी त्यांनी जग तुमच्या पापाचा फायदा, जगाला माहितीये तुम्ही पाप करताय. पण जग तुमच्या पापाचा फायदा तेव्हा उचलतं जेव्हा त्यांचा स्वार्थ असतो. इतर वेळी त्यांना तुमच्या पापाशी काही देणं-घेणं नाहीये. इतर वेळी तुम्ही काय करता त्यांना काही फरक पडत नाही. इतर वेळी तुम्ही त्यांना ठाऊक आहे ही व्यभिचारी स्त्री काय आज नाही पाप करत आहे. त्यांना ठाऊक आहे तो पुरुष आज काही पाप करत नाहीये. पण त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी त्यांना जेव्हा हवं त्यांच्या सोयीनुसार त्या पापी स्त्रीला तिथे त्यांनी पकडलेलं आहे. तिला धरून आणलेलं आहे आणि तिला मंदिरात तिथे ते घेऊन आलेले आहेत. त्याचबरोबर जेव्हा मी हा प्रश्न वाचतो, मला ह्या प्रश्नामध्ये आणखीन एक गोष्ट आढळते. ते म्हणतात, की हिच्याविषयी, हिच्याविषयी, हिच्याविषयी तुम्ही काय म्हणता? हिच्याविषयी. जेव्हा आपण लेव्याच्या पुस्तकामध्ये जातो, 20व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये आपण ते वचन काढणार नाही आहोत. पण तिथे असं म्हटलेलं आहे, जार आणि जारीणी दोघांनाही दगडाने तुम्हाला दगडमार करायचा आहे आणि तुम्ही अवश्य जीवे मारावे असं लिहिलेलं आहे. त्याचबरोबर अनुवादाच्या पुस्तकाच्या 22व्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये सुद्धा हेच लिहिलेलं आहे, की तो व्याभिचार करत असणारा पुरुष आणि ती स्त्री या दोघांना तुम्ही जीवे मारावं. अवश्य जीवे मारावं आणि तुम्ही या सगळ्या गोष्टींचं निर्मूलन करून टाकावं. प्रियांनो, जेव्हा आपण ही वचनं वाचतो, मला एक तुम्ही जर हे जर वचन अगदी व्यवस्थित वाचलं, तर प्रश्न असा नाहीये, की ह्या दोघांविषयी तुम्ही काय करता? या दोघांविषयी तुम्ही काय म्हणता? प्रश्न असा देखील विचारलेला नाहीये, हा मनुष्य आणि ही स्त्री असाही प्रश्न नाहीये. फक्त एवढंच विचारलंय, हिच्याविषयी तुम्ही काय म्हणता? त्या जाराला तिथे का आणलं गेलं नाही? हा प्रश्न देखील महत्वाचा आहे. पण म्हणजेच आपण जेव्हा ह्या जगाची रीत बघतो, त्यांनी न्याय करायला तिला घेऊन आले. त्यांचं म्हणणं बरोबर होतं, की आम्ही मोशेने सांगितलंय दगडमार करा. पण त्यांचा न्याय देखील अन्याय आहे. जगाचा न्याय देखील अन्याय आहे. जग तुमचा न्याय करायलाच मागत नाही. जगाला तुमचा न्याय करायचा नाही. जगाला तर देवाची परीक्षा बघायची आहे. आणि त्याकरता त्या स्त्रीचा वापर एक टूल किंवा एक साधन म्हणून त्यांनी तिथे केलेलं आपण पाहतो. किती विशेष आहे की नाही? मनुष्य कशा पद्धतीने पापाचा वापर देखील स्वतःच्या स्वार्थासाठी करू शकतो. न्यायाचा वापर देखील तो स्वतःच्या स्वार्थासाठी करतो. या शास्त्री पुरुषांबद्दल एक गोष्ट विशेष करून असं म्हटलं गेलेलं आहे आणि जर आपण वरच्या काही वचनांमधून तिथे वाचलं, तर आपल्याला लक्षात येईल, हा असा एक ग्रुप आहे, हा असे लोक आहेत, ज्यांना नियमशास्त्र खूप चांगलं ठाऊक आहे. जर आपण ह्याच योहानकृत शुभवर्तमानाच्या 7व्या अध्यायाच्या आपण जर 49व्या वचनात गेलो, वरतीच बघा तुम्ही वचन लिहिलेलं आहे आणि त्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, "पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणीत नाही, तो शापित आहे." ते म्हणतात, की ज्यांना नियमशास्त्र ठाऊक नाही, तो शापित आहे. म्हणजे नियमशास्त्र ठाऊक आहे. पण पहा दुसरी गोष्ट त्यांनी काय केली, नियमशास्त्र आपल्या फायद्यासाठी त्यांना ते ट्विस्ट केलं असं म्हणता येईल. फिरवलं त्यांनी. जाराला आणलंच नाही. ते म्हणतात, की हिच्याविषयी तुम्ही काय म्हणता? फक्त त्या स्त्रीला घेऊन आले. मला असं वाटतं कदाचित तो माणूस त्यांच्या ओळखीचा असेल. तो त्याला माहिती असेल, की अरे हा कोण आहे? हे एवढे दिवस त्यांना ठाऊक आहे, की हे सगळं चाललेलं आहे. पण आज त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी त्याला सापडलं, त्याला सोडून दिलं आणि अगदी छानपैकी त्या मनुष्याला बाजूला ठेवून प्रभू येशू ख्रिस्तासमोर ते त्या फक्त स्त्रीला तिथे घेऊन आले. काय मनुष्य आहे बघा. काय ते शास्त्री पुरुष आहेत, काय आपण पापातले जगातले लोक आहोत बघा. आम्हाला माहिती आहे की पाप आहे. आम्हाला सगळं कळतं. पण आमचा फायदा कुठे? आमचा स्वार्थ कुठे? यासाठी आम्ही अंधारातले लोक, या जगातले लोक काहीही करायला तयार होतात. त्यांना काही फरक पडत नाहीये, कुणाचं काय होतंय. त्यांचा न्याय सुद्धा अन्यायच आहे. न्याय सुद्धा अन्याय आहे. मला हे वचन वाचताना खूप असं वाटतं, की ह्या पुरुषांना नियमशास्त्र समजत होतं, त्यांना सगळं समजत होतं. त्यांना शाप आणि त्यांना ते शापित लोक सगळं काही कळत होतं. पण जेव्हा त्यांना त्यांच्या फायद्यासाठी हे करायचं त्यांनी ते केलं आणि त्यानुसार त्यांनी लोकांचे न्याय केले आणि विशेष करून जर आपण पाहिलं, की त्यांना हे पाहायचं होतं, की गालिलातून कोणी संदेष्टा उद्भवतो काय? आणि त्यासाठी ही परीक्षा आज ते घेत होते. बघा तो प्रसंग देखील खूप महत्वाचा आहे. त्यांनी उगाचच त्या स्त्रीला पकडलेलं नाहीये. त्यांना आज ते ठरवायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं, की हा कोणी संदेष्टा नाही आणि त्यासाठी ते तिथे त्याला घेऊन आलेले आहेत.
प्रियानो, त्यांचा अहंकार आणि आजचं जग हे काही वेगळं नाही, हे देखील आज सारखंच आहे. आपापल्या फायद्यासाठी ते सगळं चाललेलं आहे. तुम्हाला देखील असंच प्रश्न विचारले जातील. पहा, विश्वासणाऱ्यांच्या बाबतीत देखील ह्या गोष्टी घडतील. अशी येईल की ते तुम्हाला देखील पापात पकडतील. आपल्याला आपल्या बाबतीत खूप सांभाळून राहायला हवं प्रिय. जगाचं लक्ष आपल्याकडे आहे. जगाचं लक्ष तुमच्याकडे आहे. जग तुमच्याकडे पाहतं आणि ते त्याच वेळी तुम्हाला पकडतील, ज्यावेळी तुमच्या आमच्या प्रभूची परीक्षा त्यांना घ्यायची असेल. त्यांना हे ठरवायचं असेल, की हा प्रभू नाही, हा संदेष्टा नाही, हा कोणी देव नाही आणि ज्या वेळी त्यांना हे ठरवायचं असेल, त्या वेळी त्या विशालला ते पकडतील. त्यावेळी ते कुणाला तरी या बंधूला पकडतील आणि त्या पापात पकडून त्यांना खेळतील. आपल्याला खूप सांभाळून राहायला हवं प्रिया. कारण ही जगाची रीत, ही अंधाराची रीत ही अशीच आहे. याच्यामध्ये काही फरक नाही. प्रियांनो, यामध्ये जर आपण पाहिलं, त्या मनुष्यास किंवा त्या पुरुषास त्यांनी आणलं नाही. कारण कदाचित तो कोणीतरी स्ट्रॉंग आपण म्हणू शकतो किंवा काहीतरी चांगला हुद्द्याचा व्यक्ती किंवा कोणीतरी असावा. दुर्बळ व्यक्ती पकडलं जातं. तुमच्या आमच्यामध्ये जेव्हा या गोष्टी होतील, तेव्हा दुर्बळच पकडलं जाईल. जेव्हा जगाच्या लोकांना तुमच्यामध्ये काहीतरी दोष सापडवायचे आहेत, ते अशाला पकडणार नाहीत जो दुर्बळ नाही. ते अशाला पकडतील जो खूप दुर्बळ आहे आणि त्याला पकडून ते समोर आणतील आणि जगाच्या समोर उभं केलं जाईल. मला हे वचन वाचताना खूप असं वाटतं मनापासून, की त्या स्त्रीला जेव्हा त्यांनी पकडलं, त्यांनी तिला साईडला कुठे बाजूला उभं नाही केलं. त्यांनी सगळ्यांच्या मध्ये उभं केलं. काय त्या स्त्रीची अवस्था असेल? मी विचार करतो कधी कल्पना करा तुम्ही, की त्या स्त्रीची अवस्था काय असेल? होय तिने पाप केलं. होय ती व्यभिचारी आहे. होय ते पाप घडलेलं आहे. पण आज त्या पापाचा दुरुपयोग सुद्धा केला जात आहे. आपल्या फायद्यासाठी तो केला जात आहे. ही जगाची रीत आहे. हा पहिला प्रश्न जो मला पडतो किंवा हा पहिला प्रश्न आहे, हा पहिला प्रश्न यासाठी नाही, की तिचा न्याय व्हावा. यासाठी आहे, की तुमचा प्रभू खरोखर देव आहे काय? तुमचा प्रभू खरोखर तो संदिष्ट आहे काय? तुमचा प्रभू तोच म्हणतो, की जो पिता आणि मी एक आहे, हा तो प्रभू आहे काय? हे चेक करण्यासाठी, याला पडताळण्यासाठी हा तुमच्या बाबतीत प्रश्न विचारण्यात येईल. आणि हा गंभीर प्रश्न आहे. हा गंभीर प्रश्न आपल्या समोर येत आहे. त्याचबरोबर प्रियांनो, आपण ह्या प्रश्नामध्ये जर पाहिलं, हा प्रश्न एका व्यक्तीला, एका दुर्बळाला मृत्यूकडे ढकलणारा असा प्रश्न आहे. तिथे काही दगडमार त्या पुरुषाला झाला असता किंवा दगडमार त्या स्त्रीला झाला असता, मला नाही वाटत तिथे कोणाला काही फरक पडला असता. पण प्रभूने जर उत्तर दिलं असतं, की तुमचं म्हणणं बरोबर आहे, ही स्त्री पापी आहे, हिला दगडमार करा. नियमशास्त्रानुसार असं सांगितलंय. पण प्रभूने तसं काही उत्तर दिलेलं नाही. ज्याच्यापासून नियमशास्त्र, ज्याच्यापासून या सर्व गोष्टी आहेत, तो प्रभू असाच काही उत्तरं देत नाही. तो असाच न्याय करत नाही. आणि म्हणून या संदर्भामध्ये जेव्हा आपण जातो आणि पुढे पाहतो, की या प्रश्नामध्ये कुणाचा जीव, कुणाचा न्याय करण्याची पद्धत नाही, तर कुणाला तरी मृत्यूकडे ढकलण्यासाठी हा प्रश्न तिथे आहे. सार्वकालिक मृत्यू. तिकडे ढकलून द्या ह्यांना आणि तिथे त्यांना मरू देत. काय तिथे राहायचंय तिथेच राहू देत. यांना काही जगण्याची गरज नाही. अशा दृष्टीने हा प्रश्न विचारण्यात आला. पण एक प्रभूचा जो प्रश्न आहे, मी त्या प्रभूच्या प्रश्नाकडे आपण आता येऊया. आणि हा प्रश्न काय म्हणतो बरं? प्रभू तिथे विचारतो तिला, की "बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरविला नाही काय?" मला आपण जसा आधीचा बॅकग्राऊंड पाहिला, तसा मला ह्या प्रश्नाच्या मागचा देखील बॅकग्राऊंड मला खूप आवडतो आणि खूप असं वाटतं. ती व्यभिचारी स्त्री तिथे सगळ्यांच्या मध्ये उभी आहे. आणि मी तुम्हाला सर्वांना सांगेल, की तुम्ही थोडंसं आज कल्पना करा, तुम्ही विचार करा, की एक कोर्टयार्ड आहे, एक अशी जागा आहे जिथे प्रभू शिकवत होता. तिथे ती स्त्री मध्ये उभी आहे आणि ती एकटी नाही. यांनी अख्खं गाव गोळा केलं असेल तिकडे. असे एकटे आले नसतील. शास्त्रीय पुरुष जर असे एवढे सकाळी उठून कुणाला तरी घेऊन येत असतील, तर हे सगळे शिकायला जर सकाळी गेले असतील पहाटे, तर विचार करा तिकडे किती जागे असतील. या सगळ्यांना घेऊन हे सगळे तिथे उभे असतील. ती स्त्री तिथे उभी असेल. ती व्यभिचारी स्त्री कुठे पाहत असेल बरं? मनामध्ये नक्कीच विचार करा. ती अशी समोर एखाद्याच्या डोळ्याला डोळे लावून बघत असेल का? नक्कीच नाही. तिची नजर अशी खाली असेल. मान एकदम खाली असेल. तिच्या मनामध्ये काय चाललं असेल? मला माहित नाही. मला जर पकडलं असतं असं, तर माझ्या मनामध्ये असंच प्रार्थना चालली असती, की आत्ता सोडून द्या, नंतर मी परत कधीच काही करणार नाही.
आणि खूप काकुळतेने मी प्रार्थना करत राहिलो असतो. खूप खूप प्रार्थना केल्या असत्या मी. स्त्रीची पण तशीच अवस्था असेल, की खाली मान असेल, पण मनामध्ये असं वादळ निर्माण झालं असेल, की होय मी पापी आहे, मी चूक केली, मी सगळं केलं, पण आज माझा फक्त जीव वाचवा. आज मला फक्त सोडून द्या तुम्ही. एकदा सोडून द्या, मी परत कधीच करणार नाही. पण हे बोलायची हिंमत नसेल तिची. मान खाली आहे. मनामध्ये विचार असतील. तुम्ही ह्याच प्रसंगामध्ये प्रभू कुठे पाहताय बघा बरं. प्रभू सगळ्या जनसमुदायाकडे बघतोय का तिकडे? तो शास्त्री पुरुषांकडे बघतोय का बघा बरं? नाही. तो त्यांच्याकडे देखील बघत नाही. तो त्या स्त्रीकडे बघत नाही. त्याची नजर देखील खाली आहे. तो लक्ष नाही देत आहे. ह्या गोष्टींकडे तो लक्षच देत नाहीये. तो फक्त एकदा उभा राहतो. त्यांना म्हणतो, की तुमच्यामध्ये जो निष्पाप असेल, त्याने प्रथम तिच्यावर दगड टाका. आता दुसरी गोष्ट आपल्याला ही विचार करण्याची गरज आहे. या स्त्रीच्या मनामध्ये त्या प्रभू येशूकडे पाहताना हा विचार असेल, की हे सगळे येऊन त्याला सांगतायत. म्हणजे माझा जीव जो काही डिपेंडंट आहे, जो काही माझा जीव जाणार आहे, राहणार आहे, तो सगळा ह्या व्यक्तीवर आहे. हा संदेश काय आहे, हा कोण आहे मला माहीत नाही. पण माझं आज पूर्ण आयुष्य, माझं जगणं, मरणं या व्यक्तीवरती डिपेंड आहे. मी त्याच्यावरती सोपवलेलं आहे ह्या सर्वांनी. आणि ते किती खरं आहे बघा. त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती सोपून सगळं तयार झालेलं आहे. हा मागचा बॅकग्राऊंड खूप महत्वाचा आहे. प्रियानो, जेव्हा आपण पाहतो, की त्या स्त्रीने त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. ती खाली मान घालून आहे. प्रभू यांच्याकडे पाहत नाही. प्रभूला यांच्याशी बोलायचं नाहीये. कारण प्रभूला माहिती आहे, की ते कोणत्या दृष्टीने प्रश्न विचारतात. आणि 17:5 प्रमाणे प्रभू साक्षीदारांच्या बाबतीत हा न्याय करतो आणि तिथे तो म्हणतो, की जो कोणी निष्पाप असेल, त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. आणि आपल्याला माहिती आहे, की ते शेवटपर्यंत तिथे कोणीच राहिलेलं नाही. एकूण एक. एकूण एक. आणि तिथे मला खूप विशेष वाटतं, की तिथे असं म्हटलेलं आहे, की हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तर थेट शेवटल्या माणसापर्यंत. म्हणजे कोण-कोण होतं बघा तिथे. म्हणजे वृद्धातला वृद्ध. म्हणजे त्या गावातला जो सगळ्यात जास्त वृद्ध असेल, अगदी वृद्ध असेल, तो देखील. त्याच्यामध्ये सगळ्यात छोटा कोणी असेल त्या घोळक्यामध्ये, तो देखील. कोणीच थांबलं नाही. सगळे निघून गेले. सगळे निघून गेले. आणि जेव्हा या स्त्रीला हा प्रश्न विचारण्यात आला, प्रभूचा प्रश्न खूप छान आहे बरं का. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. जर तुम्ही पापी आहात, जर तुम्हाला पापामध्ये असं धरण्यात आलं, तुम्हाला कोण तुमच्या समोर उभं राहिलेलं आवडेल? तुम्हाला तुमच्या समोर शास्त्री परुषी हे राहिलेले आवडतील, की तुम्हाला आणि आम्हाला आमच्या समोर प्रभू येशू ख्रिस्त आपडेल? मला वाटतं उत्तर खूप साधं आहे. उत्तर खूप सोपं आहे. मला नियम, शास्त्र, कायदा, कानून सांगणारे लोक नकोयत. पण मला माझ्यावरती प्रीती करणारा आणि माझं पाप असून देखील मला समजून घेणारा माझा प्रभू हवा आहे. ज्याची कृपादृष्टी, ज्याच्यापासून पवित्रता आहे, ज्याच्यापासून नियम कायदा नाही तर सत्य आहे, असा प्रभू मला तिथे हवाय. प्रभूने कदाचित तिथे सांगितलं असतं, की हिला दगडमार तुम्ही अवश्य करा. शास्त्रात तसं लिहिलेलं आहे तर अवश्य करा. पण प्रभू तसा म्हटलं नाही. कारण अर्धवट शास्त्र पाळणारा कोणी परमेश्वर नव्हता. त्याने दिलेलं शास्त्र पूर्ण होतं आणि नियमशास्त्र देखील पूर्ण होतं. तो पूर्णतेचा तो परमेश्वर आहे. ह्या प्रभूने तिला जेव्हा विचारलं, तुला दोष देणारा हा हा कुठे गेले? तुम्ही असता आणि मी असतो तर काय प्रश्न केले असते सांगा बरं? आपण सर्व म्यूट आहोत, पण आपल्या मनामध्ये ते प्रश्न आहेत बघा. मी असतो तर मी काय विचारलं असतं माहितीये? की ब्रदर जॉय, तुम्ही कुठे होतात? तुम्ही तिथे कसे पोहोचलात? तुम्ही हे किती दिवस झालं करताय? माझे प्रश्न असे असते. माझा प्रश्न त्या स्त्रीला असा असता, की तू कुठून आहेस? तू हे का करतेस? कधीपासून करतेस? तू कशी काय तिथे सापडलीस? तू त्यांच्यामध्ये या लोकांना तू किती दिवसापासून ओळखतेस? हे प्रश्न माझे असते. मला खूप इंटरेस्ट आहे की नाही असल्या गोष्टींमध्ये. त्याला आहे म्हणजे तुम्हाला आणि आम्हाला ना असल्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे. त्यांना समोर आणतो आणि त्यांना असे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतो, की त्यांना त्यांच्या पापाची तर लाज वाटावीच वाटावी, पण ह्यामध्ये दुसऱ्यांना पण इंटरेस्ट यावा. जगाला खूप आवडतं हे करायला. प्रभू काय प्रश्न विचारतो बरं? तुला दोष देणारे कुठे आहेत? अरे, हा काय प्रश्न आहे बरं? तुला दोष देणारे हा प्रश्न विचारायला हवा होता का प्रभूने? पण प्रभू हा प्रश्न विचारतो, की तुला दोष देणारे कुठे आहेत? प्रभूला काहीही इंटरेस्ट नाही. का बरं माहितीये? प्रभूला चांगलं ठाऊक होतं ती स्त्री कोण आहे? तिचं पाप काय? किती पाप केलंय? किती दिवसापासून करते? कोणाबरोबर पाप आहे? सर्व त्याला ठाऊक होतं.
त्याच्यापासून काही थांबलंय का? त्याच्यापासून काही अडलंय का? त्याच्यापासून काही लपलंय का? काहीच नाही. त्याला सर्व ठाऊक आहे, त्याला सर्व समजतं, त्याला सर्व दिसतं. अहो, तो सार्वभौम असा देव, तो सार्वभौम असा परमेश्वर, जिथे तिथे त्याचा वावर असा तो परमेश्वर आहे. त्याला सर्व गोष्टी ठाऊक आहेत. त्याला ह्या सगळ्या गोष्टी नको आहेत. पण तो तिला विचारतो, तुला दोष देणारे कुठे आहेत? मला वाटतं त्या स्त्रीला अशा प्रश्नांची अपेक्षा असेल, पण अचानक प्रभूने असा प्रश्न विचारला, तिचा जीव भांड्यात पडला असेल. की हा मला प्रश्न विचारतो, की तुला दोष देणारे कोण आहे? हा मला दोष लावणार नाही का? आणि व्यभिचारी स्त्रीच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल, की हा मला दोष लावणार नाही का? मला दोष लावणारे सगळे निघून गेले. प्रभू तू मला दोष लावत नाहीयेस का? काय गंभीर प्रश्न आहे बरं हा. तुम्ही प्रभूला प्रश्न कधी विचारलाय का? प्रभूने कदाचित त्या स्त्रीच्या मनात माजलेलं ते काहूर, प्रभूने त्या स्त्रीच्या मनात असलेला तो तो तिचा तो तिचा तो कासावीस तिची ती पाहिली असेल. प्रभूने पाहिलं असेल, की मनापासून आतमध्ये तिच्या प्रार्थना कारण शास्त्री पुरुषांना ते दिसणार नाही हो. मनाने किती घाबरली असेल, की आज माझा जीव जाणार आहे. प्रार्थना करत असेल. प्रभूने प्रायश्चित्त पाहिलं असेल. पश्चात्ताप पाहिला असेल मनातला आणि म्हणून त्याने तिला केव्हाच माफ केलं असेल. आणि तिला प्रश्न करतो, की तुला दोष देणारे कोठे आहेत? त्या स्त्रीला तिथे सुटकेचा मार्ग दिसला. प्रभू म्हणाला असेल, मला तुला कधी दोष द्यायचाच नव्हता. मला कधी तुला दोष लावायचा नाहीये. त्याचं कारण पण आहे तसं. मला ठाऊक आहे की तू पश्चात्ताप करते मनामध्ये. मला ठाऊक आहे की तुझ्या मनामध्ये आज तुझ्या जीवाबद्दल भीती आहे. पण तुझा जीव जो आहे, तो तुम्हाला सोपवलेला आहे. तुझ्या आत्म्यापासून जी प्रार्थना करतेस, ती माझ्या जवळ आलेली आहे. आणि मी तुला त्याबद्दल माफ देखील करत आहे. असं प्रभू कदाचित तिला म्हणत आहे. प्रियांनो, जेव्हा तो तिला म्हणतो, की तुला कोणी दंड ठरवलं नाही का? दंड ठरवला नाही का? काय दंड आहे बरं? दगडमार करायचा आणि दगडाने ठेचून मारून टाकायचा. हा दंड आहे. प्रभू तिला प्रश्न विचारतो, तुला कोणी हा दंड ठरवला नाही काय? प्रभू कदाचित म्हणत असेल, मी तर तुला कधीच दंड करणार नव्हतो. मी तर कधीच तुला शिक्षा देखील करणार नव्हतो. कारण काय माहितीये, प्रभू जो आहे, हे सर्व जे लोक होते शास्त्री परुषी, ते तुमच्या शरीराचा घात करू शकतात. जग जे आहे, ते शरीराला मारू शकतं. पण आत्मा जो आहे, तो प्रभूकडे सुरक्षित राहणं खूप गरजेचं आहे. प्रभूकडे असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मत्तय 7:10 मत्तयाचा शुभवर्तमान त्याचा 10वा अध्याय आणि त्याचं 28वं वचन मी आपल्यासाठी वाचतो. मत्तय 10:28 तिथे वचन म्हणतं, की जे शरीराचा घात करीतात, पण आत्म्याचा घात करावयास समर्थ नाहीत, त्यांना भिवू नका, तर आत्मा व शरीर या दोहोंचा नरकात नाश करावयास जो समर्थ आहे, त्याला भ्या. प्रभूने त्या स्त्रीच्या आत्म्याची तळमळ, प्रभूने त्या स्त्रीच्या आत्म्याची प्रार्थना, प्रभूने ते सर्व पाहिलं आणि तो तिला असे प्रश्न विचारतो, जे तिला हे सांगतात, की माझ्या प्रभूने मला क्षमा केलेली आहे. आत्ता कुठे? आत्ता कुठे? ती वर पाहते आणि ती म्हणते, की प्रभुजी कोणी नाही. प्रभुजी कोणी नाही. मनुष्याचा न्याय, जगाचा न्याय बाह्य आहे. जगाचा न्याय हा सुद्धा अन्याय आहे. पण प्रभूचा न्याय हा आत्म्याचा आहे आणि प्रभू आत्म्याला पूर्णपणे क्षमा करतो. त्याचबरोबर प्रियांनो, आपण शेवटच्या भागाकडे इथे येऊ आणि तिथे असं म्हटलेलं आहे, की प्रभू तिला म्हणतो, "मीही तुला दंड ठरवित नाही. जा, ह्यापुढे पाप करू नको. ह्यापुढे पाप करू नको." आणि मला मनापासून खात्री आहे, की ह्यापुढे त्या स्त्रीने कधीच कुठल्या प्रकारचं पाप केलं नसेल. तिच्या संपूर्ण पापांची क्षमा झाली असेल. मी जेव्हा हे वचन वाचतो प्रियांनो, तेव्हा त्या 10व्या वचनामध्ये पहिल्या भागात असं म्हटलंय, की नंतर येशू उठला. हिंदी बायबलमध्ये असं म्हटलंय, "वो सीधे उठ के खडा हो गया." सीधे उठ के खडा हो गया. आणि मी जेव्हा-जेव्हा ह्या कल्पना करतो, ह्या वचनाबद्दल पाहतो आणि मला वाटतं, की प्रभू असा सरळ उभा राहिला, जसा वधस्तंभावरून. तो कदाचित त्या स्त्रीला म्हणत आहे, की "जा, मीही तुला दंड ठरवित नाही, कारण तुझ्यावरचा जो दंड आहे, तो वधस्तंभावरती मी एनिवेज तिथे जाणार आहे आणि मी तिथे भोगणार आहे. तुला जो तुझ्या पापांबद्दलची जी शिक्षा आहे, ती मला मिळणारच आहे आणि त्या वधस्तंभावरती मी दिला जाणार आहे."
पण फक्त तू एक कर, विश्वासणाऱ्या, तू एक कर, तू ह्यापुढे कधीही पाप करू नकोस. तुझ्यासाठी मी वधस्तंभावरती प्राण देत आहे. तुझ्यावरचा दंड मी माझ्यावर घेत आहे. तुला होणारा जो मार आहे तो मी माझ्यावर घेत आहे. पण फक्त हे पाप्या, हे विश्वासणाऱ्या, यापुढे तू फक्त पाप करू नकोस. पहाटे पहाटे त्या स्त्रीला धरून आणलं. अंधार होता. पण जेव्हा मला त्या स्त्री समोर प्रभू येशू ख्रिस्त उभा राहताना दिसतो, आज तिच्यावर तो प्रकाश दिसतो. किती छान दृश्य आहे की नाही? ज्यावेळी धरून आणलं अंधारात होती, ज्यावेळी सोडून दिलं त्यावेळी पूर्ण प्रकाश होता. आणि तो पूर्ण प्रकाश त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा होता. काय गौरवी जीवन त्या प्रभूने तुम्हाला आणि आम्हाला दिलेलं आहे प्रियांनो. काय गौरवी आशा त्या प्रभूने तुम्हाला आणि आम्हाला दिलेली आहे. अंधारातले लोक प्रकाशात आले. अंधारातली ती स्त्री प्रकाशात आली. कुठल्याही प्रकारचं भय नाही, कुठल्याही प्रकारची भीती नाही, कुठल्याही प्रकारचं ताणतणाव, प्रेशर नाही. सर्व काही त्याने घेऊन टाकलं. सर्व काही त्याने घेऊन टाकलं. तो उभा राहिला आणि तिला म्हणाला, की जा यापुढे पाप करू नको. मीही तुला दंड ठरवत नाही. आणि हा प्रश्न जो आहे, जीवनाकडे नेणारा प्रश्न आपण पाहिला. एक प्रश्न जो आपण पाहिला, तो पापामधून मृत्यूकडे नेणारा होता. एक प्रश्न जो आहे, तो पापांची क्षमा करून तो जीवनाकडे नेणारा जो प्रश्न आहे, तो आपण पाहतो. प्रियांनो, आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद देऊ. आपण आपल्या गौरवी देवाला धन्यवाद देऊ, की खरोखर प्रभू मी देखील या व्याभिचारी स्त्रीसारखा या जगाच्या न्यायामध्ये फसलेला असा एक व्यक्ती होतो. पण मला तू तिथून काढलं आणि मला तू अतिशय सुंदर रीतीने माझ्या पापांचा दंड न थोपवता, मला माझ्या पापांबद्दल शिक्षा न करता तो सर्व दंड तू तुझ्यावर घेतला आणि व्याभिचारी स्त्रीसारखं मला देखील तू पापामधून पूर्णपणे मुक्त केलं. मला देखील पापामधून पूर्णपणे बाहेर काढून तू अतिशय सुंदर अशा जीवनात आणलं. तुझा प्रश्न चांगला आहे प्रभू. तुझा प्रश्न सुंदर आहे. तू मला तुझ्या प्रश्नाद्वारे जीवन दाखवतोस आणि मी तुला त्याकरता धन्यवाद देतो. आपण आपल्या प्रभूला धन्यवाद देऊ आणि त्याचा गौरव करू. थँक यू.